एक तर उभं राहू द्यायचं नाही, माणसं विकत घ्यायची, भीती घालायची, दहशत निर्माण करायची आणि अशा वातावरणामध्ये तुम्ही निवडणुका घ्यायला बघताय. मला समजलंच नाही या इथे नाशिकमध्ये पण भारतीय जनता पक्ष, अहो तुमच्याकडे माणसं होती ना, जुनी काम करणारी माणसं होती ना. म्हणजे 52 साली जन्माला आलेला एक पक्ष, 52 साली जनसंघ नावाने, त्यांना 2026 ला पोरं भाड्याने घ्यावी लागतात. तुमचे कार्यकर्ते, तुमची माणसं तुम्ही उभी केली होतीत ना, मग दुसऱ्यांचे कशाला कडेवर घेऊन नाचताय? याचं कारण, जो पक्षामध्ये इथे काम करतोय काही शून्य किंमत. मी समजू शकतो की एखाद्या मतदारसंघामध्ये